वाजत गाजत नाचत मिरवणुकीनं आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय। संपूर्ण देशभरामध्ये हेच दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। मात्र मुंबई आणि पुणे या ठिकाणी निघालेल्या ज्या काही मिरवणुका आहेत त्या खरंच पाहण्यासारख्या असतात। पुण्यामधली दृश्य तर आपण पाहिलीच, मात्र मुंबईमध्ये सुद्धा उंच उंच गणेश मूर्ती हे खरं तर या मुंबईचं वैशिष्ट्य आहे। मात्र मिरवणुका जर आपण पाहिल्या तर दोन्ही ठिकाणी सारख्याच असतात। अगदी पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाला निरोप दिला जातोय। मुंबई आणि पुण्यामधली ही दृश्य आपण पाहतोय। प्रत्येक जण अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं या मिरवणुकांमध्ये सहभागी झालेला आहे। खरं तर आज आपल्या या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जनसागरच उसळलेला आहे। सागरालाही लाज वाटावी इतकी गर्दी आज प्रत्येक रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळते आणि ही गर्दी आहे फक्त आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी। गेले 10 दिवस ही आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा प्रत्येक भक्तानं केलेली आहे। प्रत्येक जण त्यामध्ये अगदी समरसून असा गेलेला होता। मात्र आज बाप्पाला निरोप देताना प्रत्येक जण हळवा झालाय। मात्र तरी सुद्धा बाप्पाला निरोप द्यायचा तो वाजत गाजत आणि नाचतच हे प्रत्येकानं मनाशी ठरवलेलं आहे आणि म्हणूनच त्याच आनंदामध्ये आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत सावनीकडे। सावनी, जसं मी म्हटलं की आज या मिरवणुकांमध्ये प्रत्येक जण सहभागी झालेला आहे, अगदी लहान लहान मुलं सुद्धा, आणि प्रत्येकाच्या एका डोळ्यात कुठेतरी अश्रू आहेत की आज आपला बाप्पा जातोय। तर या लहान मुलांसाठी कुठलं गाणं गाशील? लहानपणीची आठवण आली खरं तर। लहानपणी मला कोणी गाणं म्हणायला सांगितलं की मी हे गाणं गायचे, आणि कारण हे गाणं अबालवृद्ध म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचंच आवडीचं गाणं आहे असं मला वाटतं, आणि गणपती म्हणलं की हे गाणं गायलंच पाहिजे। सो त्या गाण्याची झलक दाखवते। अशी चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग, चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग, जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, अशी चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग, चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग। खूप छान। आणि सावनी, हे गाणं मला सुद्धा लहानपणापासून खूप आवडतं। खरं तर प्रत्येकालाच आवडत असतं आणि प्रत्येक जण म्हणजे अगदी लहानपणापासून प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळी प्रतिमा असते आपल्या या लाडक्या बाप्पाची, आणि मोठं झाल्यानंतर सुद्धा ती प्रतिमा प्रत्येकाच्या मनात कुठेतरी असतेच। मात्र तरी सुद्धा भाव जे आहेत ते वेगळे असतात प्रत्येकाच्या। आज जर आपण पाहिलं प्रत्येक जण एक हळवा झालेला आहे बाप्पाला निरोप देताना। मात्र गेल्या 10 दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येकानं आपल्या बाप्पाची सेवा केलेली आहे। अगदी मगाशी आपण पाहिलं की राजकारणी सुद्धा यामध्ये कुठे मागे नव्हते या सगळ्या जल्लोषामध्ये। या जल्लोषाचं वर्णन तू कसं करशील, अगदी पुण्यामधलं आणि मुंबईमधलं सुद्धा? मला असं वाटतं की सगळ्यांनाच आपलं वय विसरून जायला लावणारा असा हा बाप्पा आहे। म्हणजे वृद्धांपासून ते सगळेजण आज ह्या मिरवणुकीत सहभागी आहेत, आणि तितक्याच शिस्तबद्ध स्वरूपात ह्या मिरवणुकी चालल्या आहेत। हे खरंच कौतुकास्पद आहे, कारण आज आपण बघतो की सगळीकडेच खूप खूप ट्रॅफिक जॅम, खूप प्रदूषण, अशा सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर तरीही प्रत्येकजण सामाजिक भान ठेवून तितक्याच शिस्तीने ह्या मिरवणुकीत सहभागी होतं। हे खरं तर ह्याच्यातही मी बाप्पाचाच आशीर्वाद आहे आपल्या सगळ्यांना असं मी म्हणेन, कारण बाप्पाच्याच कृपेमुळे आज आपल्याला सगळ्यांना ते एक भान आहे। आणि हे आपण पाहिलं तर तू स्वतः पुण्यातली आहेस। अगदी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव कशासाठी सुरू केला हे सुद्धा आपल्याला अगदी लहानपणापासून सगळ्यांना सांगितलेलं आहे। आणि वेगवेगळे संदेश देताना सुद्धा ही सगळी मंडळं जी आहेत, सार्वजनिक मंडळं जी आहेत ती आपण पाहतोय। ज्यावेळेला आपण गणपती बघायला गेलो त्यावेळेला असा कुठला संदेश तुला यामधला जास्त भावलाय? मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी ह्यावेळेस आपण जसं पुण्याचा ह्या वर्षी बघतोय की हौदांमध्ये त्याचं विसर्जन केलं जातंय, किंवा मी बरेच ठिकाणी बघितलं की ह्यावेळेस गाण्यांचा जो व्हॉल्यूम आहे तोही खूप कमी होता, जी खरंच खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं, कारण ध्वनी प्रदूषण ह्या 10 दिवसांमध्ये सगळ्यात जास्ती होतं। तर तेही मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की ते व्हॉल्यूमलाही एक लिमिट होतं आणि त्याला वेळेचंही एक बंधन होतं। तर ही खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं। नक्कीच। आणि सावनी, डीजेच्या तालावर जरी नाही नाचलं तरी
आपली पारंपरिक वाद्यच इतकी छान आहेत की खरंय. त्या वाद्यांवर नाचत गाजत आपण आपल्या बाप्पाला निरोप देऊ शकतो, हे कुठेतरी प्रत्येकाला आता कळलं असावं. अगदी. अर्थात या 10 दिवसांमध्ये खूप काही बाप्पानं दिलेलं आहे. आता जाता जाता बाप्पा नेमकं आपल्याला काय देऊन जातो असं वाटतं तुला? मला असं वाटतं की बाप्पाकडे काहीच मागायची गरज नाही. बाप्पाला कळतंय की कुणाला काय द्यायची गरज आहे आणि प्रत्येकाला खरं तर चांगली बुद्धी, निरोगी आरोग्य आणि खूप चांगलं आयुष्य हे बाप्पा प्रत्येकालाच देतोय, असं मला वाटतं. सावनी, अगदी आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपला हा कार्यक्रम आहे. अर्थात ही व्हिज्युअल्स आपण सगळी पाहत राहणार आहोत. हो. मात्र तरी सुद्धा बाप्पासाठी एखादं गाणं. जरूर. गणेशोत्सव म्हणला की ह्या गाण्याशिवाय कुठल्याही गणेशोत्सवाची सांगता होऊ शकत नाही असं मला वाटतं. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. मंगलमूर्ती श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. सावनी, आधीच खूप भक्तिमय असं वातावरण झालंय आणि तुझ्या गाण्यानं तू आणखी त्यामध्ये ते भाव घातलेले आहेस. धन्यवाद, तू या कार्यक्रमामध्ये सहभागी झालीस त्याबद्दल. धन्यवाद आणि TV9चेही खूप आभार. तुमच्यामुळे मला रसिकांपर्यंत बाप्पाच्या गाण्यांमार्फत पोहोचता आलं आणि बाप्पाची सेवा माझ्या गाण्यांमधून करता आली. धन्यवाद. जी, धन्यवाद. अर्थातच आपण पाहिलं आज मुंबई आणि पुण्यामध्ये या सगळ्या मिरवणुका निघालेल्या आहेत. सावनीनं त्या सगळ्या आठवणी सुद्धा जाग्या केलेल्या आहेत आपल्या समोर आणि बाप्पाला लवकर ये असं सुद्धा आर्जव आपण खरं तर करतोय. इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि पुढे आपण ही सगळी जो माहोल आहे, हा सगळे विसर्जनाच्या ज्या मिरवणुका आहेत त्या पाहत राहणार आहोत. दाटला जरी कंठ तरी निरोप देतो तुला हर्षाने. माहित आहे मला देवा पुन्हा येणार तू वर्षाने. पुढच्या वर्षी सगळ्यांना सुखी ठेवा एवढंच मागणार आहे गणपतीला.